अहो माझ्या बंधूंनो, या सुंदर कराराकडे पहा, जे देवाच्या वचनाची घोषणा आहे, जी यहुदाद्वारे आली. काही माणसं आतमध्ये चोरून शिरली आहेत. लक्ष द्या, ही ती माणसे आहेत ज्यांची फार पूर्वी दंडासाठी नेमणूक झाली होती. ही अभक्तीतील माणसे. जो कोणी अभक्तीने वागणार आहे तो अनंत काळाच्या दंडास पात्र ठरतो असे लिहिले आहे. असे लिहिले की जोपर्यंत ते पश्चाताप करीत नाही, आणि तो पश्चाताप संपूर्ण मनाने असायला हवा. वाईट कामाची भरपाई म्हणून त्यांना दुप्पट चांगल्या कामाने संतुलन साधायचं आहे, कारण सैतान त्यांच्या जीवनात शिरला आहे आणि त्यांना देवावर हसायला भाग पाडतो. जरी देखील एके वेळेस ते देवाची मुलं होती, ते आपल्या देवाच्या कृपेला बदलून त्याला कामातुरपणाचं रूप देतात. नाही, हे काहीच कामाचे नाही. देवाचे कृपादान हे आपल्यासाठी सर्वात मोठे आशीर्वाद आहे, आणि एका स्वामी आपला देव प्रभू येशू ख्रिस्ताला ते नाकारतात. ही लोक अक्षरशः आग आणि गंधकाच्या सरोवराकडे जाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. तुम्ही जर त्यांच्यापैकी एक आहे तर थांबा आणि देवाकडे परत या. आपण प्रार्थना करूया. पित्या, कितीतरी लोकांनी तुझ्या नावाचा अनादर जो केला आहे त्याला स्वीकारलेलं आहे, हे तू बघ प्रभू. त्यांना हृदयात सत्याची खेळण्याचा आनंद मिळतो. त्यांच्यावर दया कर आणि त्यांना बदलण्यास मदत कर, कारण त्यांचा दुःखद अंत आग आणि गंधकाच्या तारवारात होईल, जे अनंत काळासाठी आहे. मी प्रार्थना करतो आणि धावा करतो आणि आशीर्वाद देतो प्रत्येक त्या व्यक्तीला. तो माझ्यासोबत प्रार्थना करीत आहे. देवाचे भय बाळगा, आपल्या प्रभूचा आदर करा, त्याच्यामध्ये जगा. प्रभू येशूच्या नावात, आमेन.